नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी असं काहीतरी रेडी झालेले आहे लग्नासाठी। आणि तुम्हाला जर समजत नसेल की बाबा लग्न समारंभासाठी नक्की रोज रोज वेगवेगळे मेकअप कसे ट्राय करायचे किंवा नवीन काय करायचं, तर तुम्हाला काही सुचत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही प्रॉपर पूर्णपणे बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप मेकअप दाखवलेला आहे जो की तुम्ही उन्हाळ्यात करू शकता आणि अगदी केकी न होणारा मेकअप आहे। आणि तुम्हाला आवडेल सुद्धा। ज्या स्टेप मी सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामुळे तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग स्टे करतो आणि अतिशय सुंदर दिसतो। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ह्या ठिकाणी मी आता काय केलंय, माझ्या हेअर्सला मी पॅक करून टाकलंय आणि मी बेसिक ज्या स्टेप असतात ज्या की आपण सीटीएम करतो ते मी पूर्णपणे करून घेतलंय। जसं की मॉइश्चरायझर लावलंय, प्रायमर लावलेला आहे आणि 2 शेड डार्क असलेला कन्सिलर घेणार आहे आणि तो मी माझ्या प्रॉब्लेम्सवर लावणार। जसं की इथं दिसतंय ते लावून तो मी हाईड करणार आहे। खूप पण अमाऊंट नाही घ्यायचंय, पण हाईड होईल एवढा अमाऊंट घ्यायचंय। तुमच्या टोन पेक्षा 2 शेड डार्क कन्सिलर घ्यायचंय। आता हे मी लिक्विड कन्सिलर घेतलंय। लिक्विड असल्यामुळे लगेच थोडंसं ड्राय होतं, त्याच्यामुळे लगेच आपल्याला ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून जे आपले अंडर आईज ब्लॅक दिसत आहेत ते हाईड होतील। आणि हा उन्हाळ्यात केला जाणारा मेकअप आहे, त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की हा टिकेल का नाही। 100% टिकणार आहे। फक्त मी ज्या स्टेप सांगते ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत। आता मी इथलं ब्लेंड केलेलं आहे। आता मी काय करणार आहे, इथं दिसतोय मला प्रॉब्लेम, ठीक आहे, इथं आता मी प्रॉपर ब्लेंड करते। मी ब्लेंडिंग साठी फक्त ब्लेंडरच यूज करते, कारण का ते मला बेस्ट वाटतं आणि छान ब्लेंड ही होतं। यू कॅन सी मी माझे प्रॉब्लेम्स हे हाईड केलेलं आहे। पहिल्याचं प्रमाण बघू शकता आणि आत्ताचं प्रमाण बघू शकता। आता मी काय करते, माझ्या आयलेटवर मीडियम टोनचं कन्सिलर लावते आणि ब्लेंड करते, जेणेकरून मला बेस करायला नंतर इझी पडेल। आता माझा फेस हा तुम्हाला थोडासा डल दिसत असेल, बिकॉज यू नो दॅट की मी थोडंसं डार्क टोनचं कन्सिलर अप्लाय केले, जेणेकरून माझे प्रॉब्लेम्स हे हाईड होतील। तर मी प्रत्येक वेळेसच ऑरेंज कन्सिलर मी प्रेफर करत नाही, तर मी 2 शेड डार्क असलेलं कन्सिलर यूज करते, कारण का माझे प्रॉब्लेम्स एवढे मोठे नाही आहेत की जे मी ऑरेंजनी करेक्ट करेल। सॉरी, समटाइम आय यूज ऑरेंज शेड, ठीक आहे। आता मी हे सेट करून घेते पावडरने। आता मी काय करतेय, आता मी जे ब्लॅक कलरचं जे कन्सिलर लावले त्याला मी न्यूट्रलाइज करणार आहे, कारण का मी डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केला ना ते थोडंसं ब्लॅक की टोन जास्त येणार, त्याच्यामुळे थोडंसं न्यूट्रलाइज करतेय, जेणेकरून मला इझी पडेल की ब्लॅक टोन अप्लाय तिथं लावते। मी इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता CSX एसेन्शियलचं मी प्रोडक्ट घेतलेलं आहे, ते मी स्प्रे करते मेकअप फाउंडेशन लावण्याच्या अगोदर, म्हणजे जेणेकरून ते लॉंग लास्टिंग राहील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी फॉरएवर 52चं डेलीचं फाउंडेशन घेतलेलं आहे, जे मी अप्लाय करणार आहे माझ्या फेसवर। थोडंसं ब्लेंड करते हातांवर आणि थोडेसे डॉट डॉट देऊन मी अप्लाय करणार आहे, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडे लागेल आणि पूर्ण चेहऱ्यावर ब्लेंड होईल। अंडर आईच्या एरियाला तुम्ही खूप प्रमाणात लावू नका, कारण का आपल्याला थोडंसं कन्सिलर तिथेही लावायचं आहे। सो यू कॅन सी, तुम्हाला जेवढं कव्हरेज ह्याचं वाढवायचं तेवढं तुम्ही वाढवू शकता। इट्स डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला केवढं कव्हरेज हवंय। सो मला बास इनफ आहे एवढं।
आणि मी आता काय करणार आहे, माझ्या फेसवर अप्लाय करते. आता जे मी हायलाइट एरिया केलेले आहे ते प्रॉपर ब्लेंड करते. एवढी काळजी ठेवेल की जिथून मी हे केलेलं नाहीये, म्हणजे की ब्लश ब्लेंड केलेलं नाहीये त्या ठिकाणीच घेणार आहे. आता आपण काय करणार आहे, मी जिथं जिथं कन्सिलरने हायलाइट केलेला एरिया आहे तो मी प्रॉपरपणे बेकिंग करून घेते, जसं की पावडर लावून घेते, जेणेकरून तो सेट राहील आणि तिथे क्रीज पडणार नाही. तर पावडरची क्वांटिटी तुम्हाला थोडीशी ठेवायची आहे, बिकॉज माझा हा खूप ड्राय स्किन आहे, त्याच्यामुळं मला जिथं जिथं गरज वाटते मी तिथं तिथं लावते. आता मी जिथं ब्लश अप्लाय केलाय मी तिथं लावणार नाही. त्याचं कारण असं की मी पावडर ब्लशने ते मी सेट करून घेणार आहे. घेऊन मी ब्लेंड करते आईजवर. ब्राउनिश शेड आहे. आता मी ब्लश लावते. आता मी कॉन्टोर करणार आहे. यू कॅन सी थोडासा अँगल देते. साइडने आता मी लाइनर मस्कारा लावून घेते, जेणेकरून आपला टाइम वाचेल. आणि लाइनर आणि मस्कारा लावून झालं मी तुम्हाला फायनल लुक दाखवते की कसं. आता मी ह्या ठिकाणी हायलायटर लावून घेते. तर ह्या ठिकाणी मी सुंदर अशी लिपस्टिक लावलेली आहे आणि आता फक्त मला ज्वेलरी घालायची आहे. तर ज्वेलरी घालून मी प्रॉपर तुम्हाला असा लुक दाखवते. तर मंडळी, कसा वाटला हा लुक? तुम्हाला आवडला का? नक्की कमेंट करून सांगा. आणि हा माझा फायनल लुक आहे. जर तुम्हाला नक्की आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.